अहिल्यानगरमध्ये तरुणावर टोळक्याचा हल्ला, मोहसिन शेख गंभीर जखमी. आज रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. संजोग हॉटेलच्या जवळ मोहसिन शेख या तरुणावर 15 ते 20 अज्ञात इसमांनी हल्ला करून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहसिन शेख हे संध्याकाळी आपल्या कॉटेज कॉर्नर दुकानावरून घरी जात होते. रात्री अंदाजे 9 वाजता ते संजोग हॉटेलसमोर आले असता अचानक 15 ते 20 जण दुचाकीवरून तिथे आले. या सर्वांनी त्यांची गाडी आडवे लावून त्यांना अडवले. हल्लेखोरांकडे दांडके, स्टील रॉड तसेच इतर हत्यारे असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी कोणतेही स्पष्ट कारण न देता मोहसिन शेख यांच्यावर अचानक हल्ला चढवला. जखमी मोहसिन शेख यांनी सांगितले की हल्लेखोरांनी प्रथम त्यांचे नाव विचारले आणि त्यानंतर लगेचच मारहाण सुरू केली. त्यांनी वारंवार कारण विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कोणताही वाद नसताना अनोळखी इस्मांनी हा हल्ला केल्याची माहिती सांगितली. या घटनेत मोहसिन शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. माझं नाव मोहसिन शेख आहे. मी कॉटेज कॉर्नरमध्ये शेजारी कामाला आहे. संध्याकाळी 9 वाजता मी दुकान बंद केलं. दुकान बंद केल्यानंतर मी घरी जात होतो. तर घरी निघताना मी गाडीवरनं सेल्फ मारलं. गाडीवरनं निघालो. मी संजोग हॉटेलच्या थोडं पुढं आल्यानंतर एक 15-20 जणांचं तोडकं होतं गाड्यावर. सगळं डबल सीट ट्रिपल सीट होते. त्यांनी मला गाडी आडवी घातली. गाडी आडवी घातल्यानंतर मला नाव विचारलं. मी त्यांना नाव सांगितलं. जसं मी त्यांना नाव सांगितलं, त्यांनी मागं पुढं काही न बघता डायरेक्ट मला मारायला स्टार्ट केलं. म्हणजे त्यांच्याकडं दांडके होते, त्यानंतर रॉड होते स्टीलचे, अजून बरेच हत्यार होते. त्यांनी लगेच मला मारायला स्टार्ट केलं आणि त्यांना मी विचारलं का मला कमून मारू राहिले. ते कोणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. अंदाजे 20 लोक मला ॲट ए टाईम सेम टाईम मला मारत होते. मुख्य कारण काय तुमचं म्हणजे काय ओळखीचे होते, काय सगळे अनोळखी लोक होते. मला काहीच त्याची कल्पना नाही आहे. नेमकं त्यांनी कशाला मारलं, काय कारण होतं, मला काहीच माहीत नाही. डायरेक्ट आले, नाव विचारलं, सांगितलं त्यांनी मला मारायला स्टार्ट केलं. तुमचं याच्या आधी काही वाद वगैरे झाला? कोणाबरोबर माझा काही वाद नाही आहे.